नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे मंजिरी रायाला म्हणालेली असते की देव स्वतः बाहेर येऊन तुला दर्शन देतात की नाही बघच तू. त्याच्यावरून तुला कळेल की तू काही चुकीचं केलेलं नाही आहेस. तुझ्या आईवडिलांना तू मारलेलं नाही आहेस, तू खुनी नाही आहेस, हे सुद्धा तुला कळेल. काही चुकीचं केलेलं नाही आहेस, तू स्वतःला गुन्हेगार समजू नकोस. तेव्हा इकडे आता सगळे वारकरीसुद्धा तिथे आलेले असतात आणि देवाचा धावा करत असतात. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते, राया चल ना, आपण सुद्धा तिथे जाऊन बसूया. तेव्हा राया म्हणतो, नाही मी नाही बसणार तिथे, कारण जर खरोखर देव चालत माझ्याकडे आले मला आशीर्वाद द्यायला, तर मी इथे उभा असायला हवं ना, मी बसू कसं काय? तेव्हा मंजिरी म्हणते, राया तू अगदी बरोबर बोलतोयस, मी पण उभी राहते ना तुझ्याबरोबर, मी पण नाही बसत. तेव्हा इथे राया आता देवाचा धावा करत असतो. त्याला सुद्धा तेच वाटत असते की देवा, तू माझ्यापर्यंत इथे चालत ये आणि मला आशीर्वाद दे, म्हणजे मला असं वाटेल की इथे मिस फायर जे काही बोलते ते बरोबर आहे, मी गुन्हेगार नाही आहे. तर इकडे नानासुद्धा विचारात पडलेले असतात. नाना म्हणत असतात की मी सुद्धा मंदिरामध्ये असायला हवं होतं. खरोखर देव चालत येऊन रायाला आशीर्वाद देतायत का हे मला सुद्धा बघायचं होतं माझ्या डोळ्यांनी. मी तिथे जायला हवं का की घरीच थांबू? तरी ते नाना विचार करत असतात की मंदिरामध्ये जाऊ की नको जाऊ. तेवढ्यातच इकडे आता मामा येतात आणि मामा विचारत असतात, काय हो काय झालं, कसला विचार करताय तुम्ही? तेव्हा इकडे नाना म्हणत असतात, नाही असं काही नाही आहे, मी याच गोष्टीचा विचार करत होतो दादा. म्हणजे बघा ना, सगळेजण मंदिरामध्ये गेलेत, देव स्वतःहून चालत बाहेर येणार आहेत असं सगळेजण म्हणतायत. मग मला असं वाटतंय की हे सगळं चित्र आपण जर आपल्या डोळ्याने बघितलं तर किती बरं होईल ना. त्यासाठी मी सुद्धा मंदिरामध्ये जाणं गरजेचं होतं. तसंही राय आणि मंजिरी दोघेजण तिथेच आहेत ना, मग हा चमत्कार मी सुद्धा माझ्या डोळ्यांनी बघितला असता. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, अहो काय बोलताय तुम्ही हे दादा, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? अहो शिकले सवरलेली लोकं तुम्ही आणि एवढी अंधश्रद्धा बाळगता. देव जर बाहेर चालत आले असते मग काय बघायला नको? तुम्ही एवढे शिकलेले म्हणून माझ्या बहिणीचं लग्न मी तुमच्याबरोबर लावून दिलं आणि असे अंधश्रद्धाळू झाल्यासारखे बोलताय. खरंच काय बोलावं याच्यावरती मला कळत नाही आहे. त्याच्यानंतरला इकडे जय आता चहा पीत बसलेला असतो आणि जाधव शिंदे दोघेजण त्याच्याकडे बघत तिथे उभे असतात. तेव्हा जय म्हणत असतो, काय काय झालं काय, माझ्याकडे असे काय एकटक बघताय तुम्ही सगळेजण? तेव्हा इकडे हवालदार मात्र गप्प बसलेले असतात. तेव्हा जय म्हणतो, अच्छा तुम्हाला सगळ्यांना माझ्याजवळ काहीतरी बोलायचं आहे का? अहो मग बोला ना, कसली वाट बघताय? तेव्हा इकडे आता हवालदार म्हणत असतात, जाधव म्हणत असतात की सर, तुम्हाला माहिती आहे का साहेब, अहो मंदिरामधून देव बाहेर चालत येणार आहेत असे सगळेजण बोलतायत. सगळे लोक गेलेत मंदिरामध्ये आणि तिथे वारकरीसुद्धा गेलेत देवाचा धावा करायला. मग जर खरोखर देव चालत बाहेर येत असतील तर मग आपल्याला सुद्धा हे सगळं चित्र बघायला जायला पाहिजे ना सर, हे खरंसुद्धा असू शकतं. तेव्हा इकडे आता तिथे रायासुद्धा आहे आणि मंजिरीसुद्धा आहे असं सुद्धा सांगण्यात येतं. तेव्हा जय म्हणत असतात, खरंच मला तुमच्या लोकांना काय बोलावं काही कळत नाही. आता देव चालत बाहेर येईल की नाही मला माहिती नाही, म्हणजे देव तुम्हाला मंदिरामध्ये नक्की जिवंत मिळेल की नाही, तो तुमच्याकडे चालत येऊन तुम्हाला आशीर्वाद देईल की नाही, याबद्दल मी काही बोलणार नाही आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, माझ्या लग्नाला मात्र तुम्हाला नक्की यायचं आहे. कारण मंजिरी आणि राया दोघेजणं हरणार आहेत आणि त्यामुळे माझं लग्न नक्की मंजिरीबरोबर होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही लोकं माझ्या लग्नाला नक्की यायचं आहे. कारण तुम्हाला मंदिरामध्ये देव मिळेल की नाही माहिती नाही, पण तुम्हाला मंडपामध्ये नवरदेव मात्र नक्की मिळणार आहे. त्याला बघण्यासाठी तुम्ही नक्की सगळ्यांनी यायचं बरं का. तर इकडे जय आता हसत असतो. जय त्या सगळ्यांची मस्करी करत असतो. त्याला असं वाटत असते की देव खरोखर चालत कुठे येणार आहेत, हे लोक काहीही बोलतायत आणि म्हणून तो गमतीतच त्या लोकांना आता जोक करून दाखवत असतो आणि म्हणतो की जा मग बघा मंदिरामध्ये देव तुम्हाला चालत येताना दिसतोय का? जर आला ना देव चालत तर मला पण सांगा. त्यामुळे इथे आता जयला असं वाटत असतं की हे सगळं खोटंच आहे, असं काहीही घडणारच नाही आहे. तरी ते प्रेक्षकांनो आता जय बसलेला असतो, तो हसत असतो या गोष्टींवरती.
पण मात्र मंजिरी आणि राया हे दोघे जण सकाळपासून हात जोडून आता उभे राहिलेले असतात. त्या दोघांना आशा वाटत असते की आता तरी देव येतील. तेव्हा मंजिरी म्हणत असते की देवा, म्हणजे इथे रायाला तुम्ही निराश करू नका. त्याच्या मनातून काढण्यासाठी मी सहजरित्या त्याला बोलले होते की तू गुन्हेगार नाही आहेस आणि हे देव स्वतः तुला सिद्ध करून दाखवेल. देव तुझ्याकडे चालत येईल आणि तुला आशीर्वाद देईल, असं मी त्याला सहजरित्या म्हणाले होते. पण तरीसुद्धा त्याने ही गोष्ट आता मनाला लावून घेतलेली आहे आणि म्हणूनच तुम्ही निदान रायासाठी तरी या आणि त्याला आशीर्वाद द्या, असं ती म्हणत असते. तेव्हा इकडे शशिकला आलेली असते आणि ती लपून छपून बघत असते. इथे राया आणि मंजिरी दोघेजण उभे राहिलेले असतात. देव आपल्याकडे चालत येतील अशी आशा त्यांना वाटत असते. तेव्हा शशिकलासुद्धा बघायला आलेली असते की खरोखर देव यांच्या दिशेने चालत येत आहेत का. ते म्हणते, काय ही दोघंजण वेडे आहेत का मला कळत नाही. आता देव यांच्याकडे कसं काय चालत येणार आहेत काय माहिती. तेव्हा राया म्हणत असतो की राया, अरे काहीतरी कर, पण निदान मिस फायरला तरी आशीर्वाद देण्यासाठी आमच्यापर्यंत चालत ये ना. तिला तुमच्यावरती खूपच जास्त श्रद्धा आहे. तिचं असं म्हणणं आहे की तुम्ही खरोखर माझ्यापर्यंत चालत याल आणि मला आशीर्वाद द्याल आणि मला तुम्ही निर्दोष सिद्ध कराल. पण इथे तर तुम्ही चालत यायला तयारच नाही आहात. निदान माझ्यासाठी नाही तर मिस फायरसाठी तरी इथे या. तेव्हा इकडे आता रात्रसुद्धा संपलेली असते आणि संपूर्ण सकाळ झालेली असते आणि पहाटे पहाटे इथे सगळे लोक जमलेले असतात आणि त्याच्यानंतरला आता सगळीकडे खूपच जास्त भयानक असा भूकंप येतोय की काय असं होतं. सगळ्या गोष्टी हालायला लागलेल्या असतात. इकडे आता भूकंप आल्यासारखी भांडी पडत असतात, लोक पडायला जात असतात, काही वस्तू ठेवलेल्या खाली पडत असतात. तेव्हा उमा म्हणत असते, अरे दादा हे सगळं काय आहे, अरे भूकंप आला की काय. तेव्हा इकडे दादा म्हणत असतात, अगं उमा तू आतमध्ये काय करतेस, बाहेर ये बरं. हे बघ घर कोसळेल वगैरे, आता आपल्याला बाहेर जायला हवं, इथे थांबायला नको. घर जर कोसळलं तर. तेव्हा इकडे हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता सगळ्या वस्तू खाली पडत असतात, फुटत असतात, माणसंसुद्धा एकमेकांवरती पडत असतात. हे नक्की घडतंय तरी काय असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. मंदिरामध्ये ठेवलेल्या वस्तू त्यासुद्धा हलायला सुरुवात करतात. तरी ते नारळ, त्याचबरोबर कलश हे सुद्धा हळत असतं आणि देवाच्या मूर्त्यासुद्धा आता हलायला लागलेल्या असतात. त्याचबरोबर आता मंदिराच्या बाहेर रुचिता आलेली असते, निखिल आलेला असतो, उमा, त्याचबरोबर नाना हे लोकंसुद्धा आलेले असतात आणि राया मात्र इकडे सगळं वादळ आलेलं आहे. दुनिया इकडची तिकडे होत असते आणि राया मात्र देवाजवळ हात जोडून उभा राहिलेला असतो. त्याची फक्त एकच आशा असते की देवा काही झालं तरी आमच्यापर्यंत ये, आम्हाला आशीर्वाद दे, आमच्याजवळ चालत ये. मंजिरीने त्याला जे सांगितलेलं असतं ते त्याला खरंच वाटत असतं. तर इथे इश्कीसुद्धा आलेली असते. सगळेजण हीच गोष्ट बघायला आलेले असतात की खरोखर देव यांच्यापर्यंत चालत येत आहेत का. तर इथे उमा आलेली असते, मंजिरीला हाका मारत असते. ते म्हणत असते, मंजू अगं कुठे आहेस तू, मंजिरी इकडे ये ना. तर इकडे आता सगळे वारकरी घाबरलेले असतात. ते म्हणत असतात, अरे हा अनर्थ कसला, म्हणजे एवढं मोठं वादळ आलं तरी कसं. आपण एक काम करूया, अरे आता मंदिर जर कोसळलं ना तर आपल्या देवाच्या मूर्त्यासुद्धा इथे तुटून फुटून जातील. आपण आपल्या देवाला वाचवलं पाहिजे. आता आपण देवाला बाहेर घेऊन जाऊया. एवढं मोठं वादळ आलंय, जर हे भिंती कोसळल्या तर आपल्या मूर्त्या याच्यामध्ये फसल्या जातील, फुटल्या जातील आणि त्याच्यामुळेच तिथे आता देवाला इथे सुखरूप ठेवण्यासाठी, मंदिरातल्या मूर्त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी इथे आता वारकरी देवाला उचलतात. इकडे आता मूर्त्या उचलतात आणि बाहेर आणून ठेवत असतात. कारण का, देवाला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचू नये म्हणून. तेव्हा इकडे आता विठ्ठल आणि रुक्माई यांना उचललं जातं आणि बाहेर आणलं जातं. तर प्रेक्षकांनो बघा, म्हणजे इथे देवाची लीला एकदम अपार दाखवलेली आहे. आता देव त्याच्यापर्यंत जिवंत होऊन येऊन त्याला आशीर्वाद नाही देऊ शकत, कारण तिथे खूपच जास्त लोक असतात. कारण देवाचं स्थान हे माणसांच्या मनामध्ये असतं. त्याच्यामुळे इथे आता देव अशी इथे परिस्थिती निर्माण करतात की इथे वारकरी स्वतः देवाला उचलून बाहेरपर्यंत घेऊन येतात आणि बाहेर आणल्यानंतर इथे आता पायऱ्यांजवळच मूर्ती ठेवलेली असते लोकांच्या दर्शनासाठी. तेव्हा इकडे आता देव स्वतः त्याच्याजवळ चालत आलीत की काय असं रायाला वाटत असतं. तेव्हा सगळेजण कौतुकाने त्याच्याकडे बघत असतात. राया म्हणत असतो की देवा, अरे आलास का तू मला आशीर्वाद द्यायला. अरे मिस फायर बघ ना, तू म्हणाली होतीस ना की तू गुन्हेगार नाही आहेस, तुला देव स्वतः येऊन आशीर्वाद देतील आणि तुला निर्दोष सिद्ध करतील. तू काही केलेलं नाही आहेस, तू
खुनी नाही आहेस असं तू म्हणाली होतीस, आणि बघ ना आता देव स्वतः माझ्यापर्यंत आलेत मला आशीर्वाद देण्यासाठी. तेव्हा सगळेजण आश्चर्याने त्यांच्याकडे बघत असतात, पूर्णपणे हक्काबक्का झालेले असतात. कारण खरोखर इथे आता वारकरी यांनी जरी मूर्ती उचलून बाहेर आणली असेल तरीसुद्धा ही लीला कुणाची असते, तर ती फक्त आणि फक्त इथे देवाची असते. तर इकडे विठ्ठल रुक्माई जणू काही बाहेर येऊन स्वतः रायल आणि मंजिरीला आशीर्वाद देत आहेत की काय, असं सगळ्यांना वाटत असतं. तेव्हा इकडे राया म्हणत असतो की देवा तू आहेस, तुझी श्रद्धा आहे, म्हणजे तुझ्यावरती विश्वास ठेवला ना तर तू लोकांच्या इथे आता कल्याणासाठी धावत येणारा तू आहेस. म्हणून तर तू इथपर्यंत आलास ना मला आशीर्वाद द्यायला, आणि मी खुनी नाही आहे हे सुद्धा तू सिद्ध केलेलं आहेस. मी माझ्या आईवडिलांना मारलेलं नाही आहे देवा, आणि हे तू सांगितलेस. तू इथपर्यंत येऊन मला जो काही आशीर्वाद दिलायस ना त्याच्यावरून मला कळले की मी खुनी नाही आहे. मला खोटं बोललं जाते, माझ्यावरती आरोप केले जात आहेत, पण तू मात्र देवा माझी साथ कधीही सोडलेली नाही आहेस, आणि तू मला स्वतः इथपर्यंत येऊन आशीर्वादसुद्धा दिलेला आहेस. तेव्हा इकडे आता राया जेव्हा हे समजून जातो की देवाने हे सगळं मुद्दामून त्याला आशीर्वाद देण्यासाठी केलेलं आहे, तेव्हा इकडे वादळ थांबलेलं असतं, लोकंसुद्धा शांत झालेले असतात, वातावरण शांत झालेलं असतं, आणि रायाला भरभरून आशीर्वादसुद्धा देण्यात आलेला असतो. तेव्हा राया म्हणत असतो की देवा तुझी लीला आघात आहे रे, मला माहिती आहे, मला कळलं आहे की तुझं संपूर्ण सृष्टीवरती लक्ष आहे. जो मनापासून तुझा धावा करतो, तुझं नाव तोंडामध्ये घेतो, त्यांच्यासाठी त्यांच्या हाकेला धावून जाणारा तू आहेस. तर इथे शशिकलाने सुद्धा आपले हात आता जोडलेले असतात, आणि ती सुद्धा देवाचा आशीर्वाद घेत असते, आणि इथे राया तर इमोशनल झालेला असतो. पण जय घोरपडे हे सगळं बघून तो खूपच जास्त आता आश्चर्यचकित झालेला असतो. तो म्हणत असतो की हे जे काही चाललंय ते खरोखर खरं आहे का? तेव्हा मंजिरी म्हणत असते की राया तू बघितलंस ना, अरे देव स्वतः तुझ्या इथे हाकेला धावून आलेले आहेत, आणि तुझ्यासाठी ते इथे आले, तुला कळतंय का? तेव्हा इकडे राया म्हणत असतो की मिस फायर तू बरोबर बोलत होतीस ग, देवाच्या इथे आपल्याला न्याय मिळू शकतो. देव आपल्याला जर चुकी नसेल तर निर्दोष सिद्ध करू शकतो, आणि तेच झालंय बघ ना तू. म्हणजे मी देवाला सांगितलं होतं जर मी गुन्हेगार नाही आहे तर तू स्वतः मला आशीर्वाद देशील, आणि तू सुद्धा मला म्हणाली होतीस की देव तुला नक्की आशीर्वाद देईल, तो स्वतः चालत बाहेर येईल आणि तुला आशीर्वाद देईल. तेव्हा इकडे राया आता खूपच जास्त खुश हा झालेला असतो, कारण देवाने जणू काही त्याच्याजवळ चालत येऊनच त्याला तो आशीर्वाद दिलेला असतो, आणि तो म्हणतो की देवा बरोबर आहे, म्हणजे तुम्ही अगदी बोलताय ते खरंच आहे की जर आपण मनापासून एखाद्या गोष्टीचा धावा केला तर ती आपल्याला मिळणारच. त्यानंतरला एक माणूस तिथे येतो, तो म्हणत असतो की राया दादा अरे आपल्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जावं लागणार आहे, कारण तिथे एमर्जन्सीमध्ये एका महिलेला रक्ताची गरज आहे. तू ज्या महिलेला मदत करतोस ना त्यांची अवस्था खूपच जास्त क्रिटिकल झालेली आहे. तर इकडे हॉस्पिटलमध्ये पुन्हा आता कामकाजाला सुरुवात होते. इकडे आता पेशंटवरती ट्रीटमेंट सुरू असते. त्याच्यानंतरला एमर्जन्सीमध्ये आता एक बातमी कळलेली असते, ज्या बाईला इथे एवढा वर्ष एका आशेने ॲडमिट ठेवलेली असते की कधीतरी ती बाई शुद्धीवरती येईल, आणि शुद्धीवरती आल्यानंतर ती माझी मदत करू शकेल असं मंजिरीला वाटत असतं. पण इथे डॉक्टर म्हणत असतात की मंजिरी हे बघ, घाबरण्याचं कारण नाही आहे, पण त्यांना आत्ताच्या आत्ता रक्ताची गरज आहे. त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा होणं गरजेचं आहे, आणि म्हणूनच त्यांना रक्त भेटणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे आत्तापर्यंत जेवढी मेहनत घेतलेली आहे ती वाया जाऊ नये असं जर वाटत असेल तर त्यांना ब्लड मिळणं खूपच जास्त गरजेचं आहे. त्यांचा ब्लड ग्रुप काय आहे असं विचारल्यानंतर इथे आता डॉक्टर म्हणत असतात की त्यांचा ब्लड ग्रुप आहे बी निगेटिव्ह, आणि तो खूपच जास्त रेअर असतो, त्याच्यामुळे तो मिळतसुद्धा नाही आहे. आम्ही खूप ब्लड बँकेमध्ये चेक केलं, पण आम्हाला काही त्या ब्लड ग्रुपचं ब्लड मिळतच नाही आहे. तेव्हा इकडे राया म्हणत असतो पण बी निगेटिव्ह तर मी आहे, मी देणार त्या माऊलीला ब्लड माझं, चला तुम्ही माझं रक्त चेक करून घ्या आणि त्या माऊलीला लवकरात लवकर द्या. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो तुम्ही बघितलं का, ही दुसरी तिसरी कोणी नसून ही रखमा म्हणजे रायाची आईच आहे, आणि रायाच्या आईलाच त्या ब्लडची गरज आहे. पण त्याने अजून त्यांचं तोंडसुद्धा बघितलेलं नाही आहे. त्यांना विश्वासच बसत नाही आहे की आता ही रायाची आई असू शकते. रायाने आता कुणीतरी दुसरी माऊली आहे म्हणूनच ब्लड दिलेलं असतं, पण इथे ती दुसरी तिसरी कुणी नसून रायाची सख्खी आई असते, आणि त्याबद्दल अजून रायाला काहीही कळलेलं नाही आहे. रायाने आता जशी तो दुसऱ्यांची मदत करतो त्याच पद्धतीने इथे आपल्या आईची सुद्धा मदत केलेली असते, पण शेवटीला इथे आता एका मुलाला आपली आई ही मिळालेली असते.
त्याच्यामुळे इथे आता ब्लड वेळेवरती मिळाल्यामुळे इथे त्या बाईची म्हणजे रायाच्या आईची सुद्धा तब्येत आता व्यवस्थित होणार असते. तर इकडे राया तर नेहमीप्रमाणे आनंदात असतोच. प्रत्येकाची मदत करायला धावत जाणारा राया त्याने आता पुन्हा एकदा ब्लड दिलेलं असतं. तेव्हा इकडे सिस्टर येतात. त्या म्हणत असतात की राया दादा, अरे कुठे जातोयस तू लगेच उठून? हे बघ तू लगेच नाही उठू शकत, तुला चक्कर येईल, तू थांब बरं इथे. तेव्हा तो चक्कर येण्याचं नाटक करतो. तेव्हा ती म्हणते राया दादा, अरे असं काय करतोयस, हे घे तुझ्यासाठी नारळ पाणी घे. तेव्हा इकडे राया म्हणत असतो अगं गंमत केली मी, मला काही चक्कर वगैरे येत नाही आहे. तेव्हा इकडे सिस्टर म्हणत असतात नाही आहे राया दादा, तरीसुद्धा तुला हे नारळ पाणी प्यावं लागणार आहे. तुला ताकद नको का? अरे तू आता रक्त दिलेस ना, मग तुला नारळ पाणी प्यायची गरज आहे, तुला कळतंय का? तेव्हा इकडे आता सिस्टर म्हणत असतात राया दादा, तुला खरंच सांगू का रे, तू आहे ना नेहमी सगळ्यांच्या मदतीला धावत जात असतोस. देवावरची तुझी श्रद्धासुद्धा खूपच जास्त निश्चित आहे आणि म्हणूनच देव स्वतः तुझ्याकडे येऊन तुला आशीर्वाद दिलेला आहे. प्रत्येक वेळेला सगळ्यांची मदत करतोस, त्यांच्या मदतीला धावत जातोस. आता पण बघ ना, त्या माऊलींना तूच ब्लड दिलंस की नाही, त्या मावशींना. तेव्हा इथे राया म्हणतो हां मग काय झालं, अजून हवं असेल ना तर अजून रक्त घेतलं तरीसुद्धा चालेल. तेव्हा सिस्टर म्हणत असतात की राया दादा एक गोष्ट लक्षात ठेव, तू आहे ना कुणालाही मारणारा नाही आहेस रे, तू तर वाचवणारा आहेस. तेव्हा इथे आता राया म्हणत असतो की ए मिस फायर, अगं कुठे चाललीस तू? मी ज्यांना रक्त दिलं होतं ते आता व्यवस्थित आहेत का? त्या शुद्धीवरती आल्यात का? मी त्यांना भेटू शकतो? तेव्हा इकडे मंजिरी म्हणते नाही रे, त्या शुद्धीवरती आलेल्या नाही आहेत. तू त्यांना काय भेटणार, कितीतरी वर्ष त्या कोमामध्येच आहेत. तेव्हा इकडे आता रायाला एका काकूंचा रडण्याचा आवाज येतो. तेव्हा राया बाहेर येतो आणि म्हणतो काय झालं मावशी, अहो रडताय का तुम्ही? तेव्हा मावशी म्हणतात काय करू बाळा, अरे माझे हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि त्यांना ही औषधं आणून द्यायची आहेत, पण माझ्याकडे पैसेच नाही आहेत, एवढे पैसे कुठून आणू मी? तेव्हा राया म्हणतो अरे मग त्याच्यामध्ये रडायचं काय, तुम्ही माझ्याकडे द्या बरं. हे बघा तुमचा मुलगा आहे, मी तुमच्या नवऱ्यासाठी ही औषधं घेऊन येतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी लगेच आणणार आहे, तुम्ही इथे शांतपणे बसा. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते राया, अरे तुझा हाच स्वभाव आहे ना, खरंच खूप चांगला आहे रे, प्रत्येक वेळेला तू सगळ्यांची मदत करत असतोस. म्हणजे तिकडे तू स्वतःला निर्दोष केलंस, त्याच्याबरोबर ब्लडची गरज लागली तर ते सुद्धा तू आणून दिलंस आणि आता यांना तू इथे गोळ्या औषधं आणून देतोयस कारण त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. अरे किती करशील तू, प्रत्येक वेळेला सगळ्यांची मदतच करत असतोस आणि तुझ्यासारखा माणूस वाईट कसा काय असू शकतो? कोण वाईट बोलेल तुला सांग बरं? प्रत्येकाच्या मदतीला काही विचार न करता धावणारा राया हा वाईट असूच शकत नाही. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते चल राया, मी पण तुझ्याबरोबर येते, तुला औषधं आणायची आहेत ना म्हणून. तेव्हा इकडे राया औषधं तर घेतोच पण इथे थोडीशी शॉपिंगसुद्धा करतो. तेव्हा मंजिरी म्हणत असते राया, काय रे हे काय सगळं आणि गोळ्या औषधं कुठे आहेत? तेव्हा राया म्हणतो की गोळ्या औषधं घेतल्यात ग मिस फायर, पण बघ ना इथे आता मी त्या मावशींसाठी ज्यांना मी रक्त दिलं ना त्यांच्यासाठी सुद्धा काही वस्तू घेतल्यात. पण मंजिरी म्हणते राया, अरे पण त्या कितीतरी वर्ष कोमामध्येच आहेत ना, मग आता त्या हे सगळं कसं काय स्वीकारणार आहेत? त्यांना कसं कळणार आहे की हे सगळं त्यांना कुणी दिलं आहे? तेव्हा इकडे राया म्हणत असतो की त्यांना बरोबर कळेल, एका मुलाचं मन एका आईला कळतं ना तसं त्यांनाही कळेल की मीही त्यांना मनापासून दिले म्हणून. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते राया, अरे पण तू त्यांना ओळखतसुद्धा नाही, त्यांना तू पहिल्यांदाच बघितलंस ना, मग तरीसुद्धा तू त्यांना रक्त द्यायला तयार झालास आणि बघ ना तुझं रक्तसुद्धा त्यांना मॅच झालं, कसं काय, हे तू कसं काय केलंस? तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो की मिस फायर, तूच मला सांग ना, म्हणजे तुझी ओळख न पाळख तर तू त्यांची मदत करू शकतेस, आज किती वर्ष तू त्यांची मदत करतेस का, पण तुझी तर त्यांच्याबरोबर ओळख नाही आहे ना, मग तू हे सगळं कसं काय करतेस? तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, अरे असं काय करतोस राया, अरे खरं सांगू का तुला, त्यांच्याकडे ना माझं काहीतरी खूप वर्षांपूर्वीचं एक सिक्रेट आहे, म्हणजे त्यांना माझ्याबद्दल काहीतरी माहिती आहे आणि मला ते त्यांना विचारायचं आहे, म्हणून मी त्यांची इथे ट्रीटमेंट करते आणि एवढं वर्ष मी त्यांना या हॉस्पिटलमध्ये ठेवले. तेव्हा इकडे राया म्हणत असतो की तुझ्याबद्दलचं सिक्रेट त्यांना काय माहिती असेल, म्हणजे काय माहिती आहे जे तू मला सांगितलेलं नाही आहेस? म्हणजे आता मी सुद्धा तुझा दोस्त आहे ना, मग आता आपली चांगली मैत्री असतानासुद्धा तू माझ्याबरोबर तुझ्या काहीही गोष्ट म्हणजे ज्या तुझ्या भूतकाळामध्ये काय घडून गेले हे तू मला काहीही सांगितलेलं नाही आहे, तू मला सांग ना. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते की ठीक आहे राया, मी तुला सांगते की नक्की माझ्या भूतकाळामध्ये काय घडून गेलं आहे ते.
तेव्हा इकडे आता रायाला असं वाटत असतं की नक्की इथे आता मिस फायरच्या भूतकाळामध्ये काय घडलं असेल, जे त्या बाईला माहिती असेल. तर इथे एक गुपित आहे, एक सिक्रेट आहे, जे फक्त त्या बाईला मंजिरीबरोबर माहिती आहे. तेव्हा इकडे राया आता मंजिरीला विचारत असतो आणि मंजिरीसुद्धा ते गुपित, ते सिक्रेट आता रायाला सांगणार असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे मंजिरी म्हणत असते की राया, अरे तुला माहिती आहे का, म्हणजे आता तू त्या मावशींना भेटायला जाऊ शकतोस, त्यांना बघायला जाऊ शकतोस. त्या शुद्धीवरती सुद्धा कदाचित येऊ शकतात. तेव्हा रायाला खूप आनंद होतो. तेव्हा मंजिरी म्हणत असते की राया, अरे तू त्या मावशींना भेटायला जाणार आहेस ना, तर तुला इतका आनंद झालाय लहान मुलांसारखा, जणू काही तू तुझ्या सख्ख्या आईलाच भेटायला जातोयस की काय, असं मंजिरी म्हणत असते.